नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हल्ली माझं जे रुटीन असतं ना, त्या रुटीनमध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या असतात ना, त्या सगळ्या हेल्थ रिलेटेडच असतात. पण ते खूप गरजेचं आहे, जे आपण खूप मिस करतो. तर पहिली गोष्ट म्हणजे जे डॉक्टरांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगते, की सगळ्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे की सूर्यप्रकाश. दिवसातून निदान 15 मिनटं किंवा 20 मिनटं तरी आपण मोकळा सूर्यप्रकाश घेतला पाहिजे. आणि म्हणून मग मी काय करते, की थोडंसं म्हणजे उन्हामध्ये जायच्या आधी थोडंसं ना तेल लावून घेते. हे तिळाचं तेल आहे, जे कोल्ड प्रेस किंवा तुमच्याकडे जर लाकडी घाणी असते बघा तेलाची, तिथे जे मिळतं तेल, तर तसं तिळाचं तेल तुम्ही घेऊन या. हे तुम्ही रात्री झोपताना पायांना लावा किंवा हातांना लावा, जिथेही दुखतंय. कारण तिळाचं तेल आहे ना, खूप आपल्या म्हणजे आपली जी हाडं असतात ना, त्यांना मजबूत करायचं काम करतं. तर आपण खाण्यामध्ये तर तीळ वापरतोच, पण आता सध्या गरमी आहे, तर आपण खाण्यात जास्त वापरू नाही शकत. तर अशा प्रकारे तुम्ही अंघोळीच्या आधी संपूर्ण अंगाला 15-20 मिनटं आधी किंवा अर्धा तास आधी तुम्ही छान असं मसाज केलंत ना, तर बघा तुम्हाला किती फरक पडेल. ज्यांचे हात, पाय वगैरे रेग्युलर दुखतात, तर अशा प्रकारे अंघोळीच्या आधी तुम्ही तेल लावा आणि त्यानंतर मस्त अंघोळ करा. म्हणजे ते तेल तुमच्या अंगामध्ये छान मुरू द्या आणि त्यानंतर अंघोळ करा. हे काही आत्ताचं नवीन असं काही सायन्स नाही आहे. ही खूप पूर्वापार चालत आलेली पद्धती आहे, की आधी अंघोळीच्या आधी तेलाने मॉलिश केली जायची, त्यानंतर मग व्यायाम केला जायचा आणि त्यानंतर अंघोळी केली जायची. तुम्हाला माहिती आहे, पुरुष मंडळी बऱ्यापैकी ह्या गोष्टी फॉलो करतात, वेळ काढतात. पण आपण ना संपूर्णपणे स्वयंपाकघरात डब्बे-डुब्बे, मुलं ह्यांच्या मागे इतके अडकलेलो असतो, की ह्या गोष्टींकडे आपण लक्षच देत नाही. पण त्यातून पण वेळ काढून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यानंतर सकाळी जो महत्त्वाचा असतो तो म्हणजे की नाश्ता. तो माझाही बऱ्याचदा स्किप होतो. पण प्रयत्न आपला असला पाहिजे, की काही ना काही सकाळी हेल्दी आपण चांगलं काहीतरी खाल्लं पाहिजे. तर मग तुम्ही पोहे आहेत, उपमा आहे, आपले वेगवेगळे थालीपीठं आहेत, पराठे आहेत, ते तुम्ही खाऊ शकता. किंवा आता हे जे मी ना दूध म्हणजे पावडर बनवले दुधात घालून घेण्यासाठी, ती म्हणजे की मखाना. आता सध्या उष्णता आहे भरपूर, तर म्हणून मखाना, अक्रोड आणि बदाम, बस ह्या 3च गोष्टी मी घेतल्यात. त्याची पावडर बनवली आहे आणि ती मी सकाळी दुधामधून घेते. आता आपल्याला हे जे कॅल्शियम कमी असणं, हाडांचे ठिसूळपणा येणं, हे सगळे जे प्रॉब्लेम कशामुळे सुरू होतात, की आपण आता सध्या दूध पितच नाही आहे. तुम्ही बघा, पहिले दूध भरपूर प्यायलं जायचं. लहान मुलं, मोठे सगळे दूध प्यायचे. पण आता आपलं लाईफस्टाईलच असं झालं आहे, की आपलं खाण्यापिण्याच्या वेळा अशा झाल्या आहेत, की दूध कधी प्यायचा हा खूप एक मोठा प्रश्न आपल्याला पडतो. तर जसं तुम्हाला मॅनेज होतं ना, तसं तुम्ही मॅनेज करा. असं नाही आहे, की रात्रीच घेतलं पाहिजे, सकाळीच घेतलं पाहिजे. जसं तुम्हाला जसं प्रॉपर मॅनेज होतं तसं तुम्ही ते घेऊ शकता. पण नक्की घ्या. दिवसातून 1 कप तरी तुम्ही दूध नक्की घ्या. आणि मी ना हे जे टेबल रनर आहेत, म्हणजे आता हे समोरच्या टेबलवरती जे रनर टाकले, तर तसेच 1-2 रनर्स मी मागवले होते. कारण 1-2च आपल्याकडे असतील आणि तेच आपण सारखे धुवून तेच वापरत राहिलो ना, तर त्याची जी शाईन आहे ना, ती खराब होते. तर म्हणून एका गोष्टीचे 3-4 तरी प्रकार निदान आपल्याकडे असले पाहिजेत. तर मग सणाला आपण थोडे वेगळे वापरतो, रेग्युलरसाठी वेगळे वापरतो, नाहीतर मग तेच सणाला वापरा, तेच रेग्युलरला. तर म्हणून म्हटलं, की हे मला आवडले Amazonवरती. मध्यंतरी बघा सेल चालू होता, तर तेव्हा मी हे मागवले होते. याची प्राईस जी आहे MRP ती 800 900 अशी दाखवते. पण मला हे 200-250 समथिंग या रेटमध्येच पडले आणि खूप रिझनेबल आणि क्वालिटी खरंच खूप मस्त आहे. तर हा एक मगाशी दाखवला तो एक रेडवाला आहे आणि दुसरा जो हा क्रीम कलरचा मागवला आहे, बेज कलरचा, तर तो मी आता तुम्हाला याच्यावर घालून दाखवणार आहे, की कसा दिसतोय. आणि जेव्हा ऑनलाईन आपण वस्तू मागवतो आणि तेव्हा त्या अशा छान येतात, म्हणजे एक्सपेक्टेशनपेक्षा पण छान येतात ना, तेव्हा आणखीन खूप मस्त वाटतं. तर पहिले टिपॉय व्यवस्थित पूर्ण पुसून घेते आणि मी संपूर्ण जे तुम्ही बघितलं घरामध्ये जे फर्निचर आहे, तर ते संपूर्ण लाकडाचं आहे. तर म्हणून मी इथला टिपॉयसुद्धा लाकडाचाच बनवून घेतला. कारण मग इथे वेगळा मेटलचा आणि फर्निचर वेगळं, मग ते सगळं मिसमॅच होतं. तुम्हाला घर एकंदरीत बघताना छान वाटतं ना, त्याचं कारणच ते आहे, की एकसंधपणा म्हणजे संपूर्ण घरामध्ये ना एक प्रकारचं फर्निचर, एक प्रकारचा रंगसंगती हे जर तुम्ही जुळवून आणलंत ना, तर ते बघायला खूप छान वाटतं.
तर म्हणून मला स्पेशली वुडनचा जो कलर आहे ना तो खूप आवडतो, खूप ऑथेंटिक आणि खूप छान दिसतो. तर म्हणून मी तोच सिलेक्ट केला संपूर्ण घरामध्ये. पुढे बघू जसं आपल्याला वाटतं आहे की काही चेंजेस करायचे आहेत तर आपण थोडेफार चेंजेस करू शकतो. तर आता इथलं जे आहे ना, म्हणजे इथलं जे शोपीस वगैरे काय काय, तर मी तुम्हाला एक गोष्ट आणखीन सांगते की घरामध्ये ना जितका कमी तुम्हाला पसारा ठेवता येईल, म्हणजे आपण काय करतो डेकोरेशनच्या नावाखाली खूप साऱ्या गोष्टी आपण ॲड ऑन करत असतो, खूप साऱ्या गोष्टी जमा करतो. पण खरं सांगते तसं करू नका. कारण वयानुमानाने हळूहळू आपल्याला हे वाकणं, खाली बसणं, उठणं या सगळ्या गोष्टी हळूहळू ना होणं कमी होऊन जातं. आपला स्पीड कमी होऊन जातो कामाचा आणि त्याच्यामुळे जितकं तुम्ही मिनिमम ठेवाल ना घरामध्ये, तितकं तुम्हाला ते साफसूफ करायला खूप बरं पडेल. नाहीतर मग खूप घोळ होऊन जातो सगळा आणि खूप मेस पण होतो. तर ममता ताईकडून आहे ना छान स्वामींचे तिने आणखीन छोटे वस्त्र पाठवलेत. म्हणजे आपले जे छोटे स्वामी आहेत त्यांच्यासाठी वस्त्र पाठवलेत. बघा ही छोटीशी धोती तिने पाठवले. आता बघू स्वामींना घातल्यानंतर कशी दिसते. पण बघा कलर खूप सुंदर आहेत. हे छोटे छोटे वस्त्र तिने पाठवलेत. कारण माझ्याकडे जे आधीचे वस्त्र आहेत ना ते आता धुवून धुवून खूप खराब झालेत. म्हणून मग तिला म्हटलं की थोडेसे मला 1-2 नवीन वस्त्र पण पाठव. तर हे तिने बघा किती छान बनवलं आहे, वेगळंच बनवलं आहे. म्हणजे मी तिला जे पाठवला होता ना तो फोटो जरा वेगळा आहे, पण तिला तसं मटेरियल मिळालं नाही. मला संपूर्ण व्हाईट कलरचं असं स्वामींसाठी वस्त्र हवं होतं, जे नेसतो ना वस्त्र तशा टाईपचं, पण ते तिला मिळालं नाही मटेरियल. तर कदाचित मीच तिला घेऊन इथून पाठवेन आणि तिला सांगेन की मला छान असं बनवून दे. तर हे तिने तिच्या पद्धतीने एक बनवून पाठवलं आहे. बघू हे स्वामींना घातल्यानंतर कसं दिसतं. तर सध्या खूप सारे जणं परत सांगत आहेत की ताई फोन उचलला जात नाही आहे, मेसेजला रिप्लाय केला जात नाही आहे. तर बघा तुम्ही तिचं जे काम आहे ना, खरंच म्हणजे स्वामींची देणच आहे तिला मी म्हणेन, की खूप सुंदर काम आहे आणि त्याच्यामुळे ह्या कामाला ना खूप वेळ लागतो. तर आत्ता जरी तुम्हाला प्रकट दिनाला मिळत नसेल, तरी तुम्ही थोडं थांबून घ्या. पण म्हणजे ती देईल तुम्हाला, असं नाही आहे की ती देणारच नाही. हळूहळू देईल. प्रत्येकाच्या जसं ऑर्डर्स आहेत, त्या कंप्लीट करून ती पुढच्या ऑर्डर्स घेते आणि करते. कारण मागच्या वेळी जो प्रकार झाला होता, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर म्हणून मीच तिला ताकीद दिली आहे, की सगळं एकदम घेऊन बसू नकोस. हळूहळू जसं तुला जमतं आहे, तसं तसं तू मॅनेज कर. आणि हे छान छोटे-छोटे वस्त्र तिने मला बनवून पाठवले. तर आता हळूहळू काय-काय एक-एक काही गोष्टी सण असतील, तर तेव्हा स्वामींना हे नक्की घालेन. आणि मला तर खरंच कधी-कधी सणांची पण गरज पडत नाही. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं, की नवीन काय आणलं ना, पहिले स्वामींना घालून बघते. जसं आपण नवीन काही साडी आणली, नवीन ड्रेस आणला, तर लगेच कसं घालायची आपल्याला उत्सुकता असते. तसं माझं हे म्हणजे देवांच्या बाबतीत झालेलं आहे, की काही नवीन आणलं, तर मी सणांची वाटच बघत नाही. मी पहिले कधी घालते त्यांना, असं मला होऊन जातं. तर हे घरामध्ये बघा असे काय-काय जे आपल्याला कुरिअर येतात, पार्सल येतात, तर त्याचे असे बॉक्स किंवा त्याचं पॅकिंग, रॅपिंग हे सगळं असं असतं. तर आपण कधी-कधी ना सगळं असं जमा करून ठेवतो, की राहू दे हे कशासाठी तरी उपयोगी पडेल वगैरे. पण हळूहळू काय होतं त्याचा पसारा जमा होतो आणि अशाच प्रकारे सगळं घरामध्ये एक निरुपयोगी सामान आपण भरत जातो आणि घरातली जागा व्यापत जातो. तर म्हणून ह्यातलं फक्त हे जे बबल रॅप आहे ना ते थोडंसं मी ठेवलं आणि बाकीचं सगळं या बॉक्समध्ये आता टाकून जाणार आहे. तर इथे समोर पण मी काही बॉक्स जमा करून ठेवलेत. मग एकत्र आमच्याकडे कसं असतं सुका कचऱ्याचा एक दिवस, ओल्या कचऱ्याचा एक दिवस असं असतं. तर म्हणून आज सुका कचरा घेऊन जाणार आहेत. तर म्हणून सगळं जे पण काही प्लास्टिकचं मला दिसतंय किंवा काय आहे बॉक्सेस वगैरे, तर ते सगळं एकत्र जमा करून सगळं बाहेर काढून टाकणार आहे. म्हणजे हल्ली असं झालं आहे ना माझ्या डोक्यात, की जितकं मी कमी करू ना, तितकं मला बरं वाटतं. नाहीतर मग सगळं असं भरलेलं सगळीकडे काही ना काही, काही ना काही ठेवलं आहे असं बघून ना, असं वाटत राहतं, की अरे किती पसारा आहे घरामध्ये. तर म्हणून मी तुम्हाला म्हटलं, की जितकं कमीत कमी तुम्ही सामान ठेवाल ना, तितकं तुम्हाला ते आवरायला खूप बरं पडेल. तर आता आपला आहे उद्याच आहे आपला पाडवा, परवा आहे प्रकट दिन. तर म्हणून उद्याची तयारी मी अर्धी तयारी आजच करून ठेवते. म्हणजे सगळं जे आहे स्वच्छ तर घर झालं आहे, पण ह्या काही गोष्टी ज्या आहेत, ज्या देवपूजेच्या काही गोष्टी आहेत, त्या मी आज करून घेणार आहे. आणि ही छत्री आहे ना बघा, ही स्वामींची छत्री ना खाली येते पूर्ण. तर ही मला दादांना दाखवावीच लागेल. तर म्हणून मी काढून ठेवली, की नको उगाचच काय तुटलं फुटलं तर परत ते आपल्यालाच महागात पडेल. तर म्हणून मी काढून ठेवली. तर मागच्या वेळेला पण 1-2 ताईंनी विचारलं होतं. तर हा जो मागचा जो पोर्शन आहे प्रभावळचा, म्हणजे मधला जो भाग आहे, तर तो तांब्याचा आहे आणि त्याच्यावरती मी गोल्ड पॉलिश केलेली आहे. आणि
आता हे म्हणजे प्रकट दिनासाठी ना मी स्वामींना माझा विचार आहे की इथे नाही करणार आहे, खालच्या बाजूला पूजा करणार आहे आणि त्याची काहीतरी विशेष तयारी पण करणार आहे. तर ती हळूहळू तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता स्वामींना तात्पुरतं असंच मी छान एक वस्त्र घातलं आहे आणि आज असंच ठेवलं आहे, कारण उद्या मला पाडव्याला स्वामींना छान तयार करायचं आहे. तर म्हणून आज असं साधं वस्त्र घातलं आहे. तर आता पहिले देवघराचं सगळं काय काय आवरायचं आहे ते आवरून घेते. कारण उद्या ना मग काय होतं की परत मग एक म्हणजे सणाच्या दिवशी जर सगळ्याच गोष्टी आपण इतर अशा ठेवल्या तर मग एकदम सगळा गोंधळ होतो आणि मग आपल्याला थकायला पण होतं जास्त. तर म्हणून म्हटलं की असू दे, आज मी अर्ध्या गोष्टी करून घेईन, उद्या अर्ध्या गोष्टी करेन. तर म्हणून आज सगळं इथलं देवघर आज स्पेशली सगळं साफ करते. तर इथली ही जी अंबाबाईची ही जी फ्रेम आहे ना, ही मी कोल्हापूरवरून आणली होती. आता साफ करता करता बऱ्याच तुमच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देते. तर हे देवघर जेव्हा बनवलं, मलाच खरंच स्वतःला असं वाटलंच नव्हतं की ते इतकं अप्रतिम आणि इतकं सुंदर बनेल, की काय सांगू, की खरंच खूप छान झालं. आणि स्वामींचीच इच्छा असते याच्यामध्ये. आणि असंच सेम देवघर जवळपास 200 पेक्षा जास्त लोकांनी सेम टू सेम देवघर बनवलेलं आहे. कारण म्हणजे माझे जे कारागीर आहेत, सुतार आहेत, तर त्यांनीच मला सांगितलं की बऱ्याच लोकांनी अगदी सेम टू सेम देवघर हे बनवून घेतलं आहे. पण मला आनंदसुद्धा होतो या गोष्टीचा, की एखादी छान गोष्ट फक्त आपल्यापुरती नसावी, तर ती सगळ्यांना मिळावी, त्याचा आनंद सगळ्यांना मिळावा. आणि खरंच ज्यांनी ज्यांनी घेतलं असेल, तर त्यांनी पण मला सांगावं, की खरंच त्यांच्या घरातलं जे वातावरण आहे एकंदरीत ते कसं आहे. कारण ज्या देवाने आज आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत, आपल्याला मानवाचा हा जन्म दिला आहे, एवढं सगळं आपल्याला दिलं आहे, तर त्याच्यासाठी आपण जर आपल्या मनापासून म्हणजे प्रेमाखातर जर आपण असं काहीतरी छान मस्त करतोय, तर देवालासुद्धा ते चांगलंच वाटणार आहे. त्यातून आपलं प्रेम व्यक्त होणार आहे. हे काही कोणाला म्हणजे दुसऱ्यांना मोठेपणा दाखवण्यासाठी किंवा माझ्याकडे किती पैसे आहेत किंवा मी किती काय करू शकते हे दाखवण्यासाठी नाही आहे. तर हे देवासाठी आहे, की तुम्ही मला आज इतकं सारं दिलं आहे, तर तुमच्यासाठी. म्हणून मला काहीतरी खूप अप्रतिम आणि छान असं करावंसं वाटतं आहे. आणि म्हणून मी जे देवघर आहे ना स्पेशली ते खूप सुंदर बनवलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगू की ही ना खरी इच्छा माझ्या आईची होती, की माझ्या आईची खूप इच्छा होती की खूप सुंदर मोठं असं देवघर असावं छान. पण तेव्हा माझ्या मनातही असं काहीच नव्हतं. पण असं म्हणतात ना की काही गोष्टी आपोआप आपल्या हातातून घडत जातात आणि तसंच असावं कदाचित. आणि कदाचित तीसुद्धा माझ्याकडून ह्या सगळ्या गोष्टी करून घेत असेल. मला नेहमी हे जाणवतं. तर यामध्ये स्वामींची कृपा आहे, देवीची कृपा आहे आणि माझ्या आई-वडिलांचे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, सगळ्यांचं प्रेम आहे. म्हणून इतक्या छान-छान गोष्टी आपल्या हातून घडत आहेत. तर बघा, हे जे देवघर आहे हे लाकडाचं आहे. त्याच्यामुळे लाकडाच्या वस्तू आहेत ना, सारख्या पाण्याने पुसू नका, कारण त्याच्यामुळे काय होतं, लाकूड लवकर खराब होण्याचे चान्सेस असतात. आता हे जे देवघर आहे हे मी खूप चांगल्या क्वालिटीच्या लाकडाचंच बनवून घेतलं आहे. समोरची जी महिरप तुम्हाला दिसते ती संपूर्ण सागाची आहे, पण आतलं जे लाकूड आहे ना तर ते वेगळं लाकूड आहे. तर म्हणून जे आपण क्लिनिंग करतो तर तेव्हा पण आपण या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते. तसंच वर्षातून एकदा तरी आपल्याला या सगळ्या लाकडांच्या गोष्टींना पॉलिश करून घ्यावं लागतं. कारण पुसून त्याचं जे शाईन असते, जी पॉलिश असते ती हळूहळू कमी व्हायला लागते. आणि त्याचं मेंटेनन्स एक प्रकारचं बोलाल तर ते अशाच प्रकारे म्हणजे पॉलिश करून आपल्याला घ्यावं लागतं. पण घरामध्ये तुम्हाला सांगू, आल्यानंतर इतकं पॉझिटिव्ह, इतकं प्रसन्न आणि इतकं सुंदर वाटतं ना, की काय सांगू. हे जे देवघर इथे बनवलं आहे, मंदिर इथे बनवलं आहे, तर सुरुवातीला हा प्लॅनच नव्हता. मला जे देवघर बनवायचं होतं ते मी वेगळ्याच ठिकाणी बनवणार होती. आणि संपूर्ण जी ही प्रक्रिया म्हणजे ही प्रोसेस झाली, की ते मला वास्तूचे जे काका आहेत ते मिळाले, म्हणजे ते भेटले. आणि त्यानंतर त्यांनी मला ह्या अशा गोष्टी सजेस्ट केल्या आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बदलत गेल्या आणि चांगल्या गोष्टी होत गेल्या. म्हणजे बघा ना, जेही होतं, जे पण होतं, मी सांगते की सगळं चांगल्यासाठीच होतं. फक्त त्याच्याबद्दल आपला विश्वास पाहिजे, आपलं प्रेम पाहिजे आणि आपली
म्हणतात ना की कंटिन्युटी त्याच्यामध्ये पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. तर अशा प्रकारे मी सगळं हे अगदी साध्या पाण्याने मी पुसून घेते. कुठलंही लिक्विड मी ह्याच्यामध्ये मिक्स करत नाही आहे, कारण बऱ्याचदा काही लिक्विड्समध्ये केमिकल वगैरे असतात, तर म्हणून लिक्विड नाही मिक्स करत आहे. अगदी साध्या पाण्याने हे मी पुसून घेते व्यवस्थित. आणि वरचे वर जर तुम्ही स्वच्छ करत राहाल ना, तर कुठलेही डाग वगैरे पडत नाहीत. आणि कसं असतं, शक्यतो लहान मुलं घरात असले ना की मग हे सगळं मॅनेज करणं खूप कठीण होतं, कारण ते काही पाडतात, सांडतात, कुठे इथे तिथे हात लावतात. पण आता निष्ठा बऱ्यापैकी मोठी आहे, त्याच्यामुळे तो एक त्रास नाही आहे. पण म्हणजे लहान मुलं असतील तर असं सगळं मॅनेज करणं तेवढं पॉसिबल होत नाही. तर आज मी ना हे सगळं स्वच्छ धुवून घेतलं. काल सगळं घर व्यवस्थित पुसून झालं. त्यानंतर आज सगळे हे जे हार वगैरे आहेत देवांच्या, देवघराचे वगैरे, तर ते सगळे स्वच्छ धुतले. कारण लांबून असं वाटतं की खूप स्वच्छ आहेत, पण जवळ गेल्यावरती बघितलं ना की खूप सारी धूळ पाण्यात जेव्हा आपण ते मिक्स करतो ना, तर तेव्हाच आपल्याला कळतं की किती धूळ बसते याच्यावरती. तर वरचेवर साफ होणं गरजेचं आहे. हा जो देवीचा जो हार घातला ना मी आत्ता, तर तो मी गाणगापूरवरून आणला होता आणि खरंच खूप सुंदर असा हा हार आहे. तसंच ही कवड्यांची माळ जी मी आता देवीला घालते, तर ती तुळजापूरवरून आणलेली आहे. तर असं सगळं जी अर्धी तयारी, आता हे सगळं एका दिवशी, आता उद्या सकाळी कधी उठणार, मग एवढं सगळं कधी करणार. तर म्हणून म्हटलं आज अर्ध्या गोष्टी करून घेतल्या ना, तर मग उद्याचा बराचसा भार आपला कमी होतो. आणि एवढं सगळं देवघराचं करायचं म्हटल्यानंतर ना खूप वेळ जातो. म्हणून दुसरी पण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगेन, की जितकं होईल तितकं ना कमीत कमीच ठेवा देवघराचं सुद्धा. हो, मी स्वतः ठेवलं आहे, पण तरीही मी तुम्हाला सुद्धा हे सजेस्ट करते. कारण का होतं की जेव्हा देवघर साफ करायचं म्हटलं, तर अक्षरशः अर्धा दिवस कधी-कधी निघून जातो. कारण पूर्ण एवढे देव साफ करणं, देवघर पूर्ण स्वच्छ करणं खूप वेळ जातो. आणि माझे हे जे पायाचे वगैरे त्रास जे सुरू झालेत ना पाठीचे, तर ते बऱ्यापैकी खूप जास्त वेळ कंटिन्यू बसण्यामध्ये किंवा याच्यामुळेच हे त्रास उद्भवलेत. तर म्हणून शक्यतो ना जेही गोष्ट मी तुम्हाला घरातली कुठलीही गोष्ट जितकं मिनिमम ठेवता येईल तितकं मिनिमम ठेवा. बघा तुम्हाला खरंच म्हणजे तुम्हाला जो वेळ आहे ना, तो इतर बाकी गोष्टींसाठी सुद्धा मिळेल. नाहीतर अख्खा दिवस तुम्ही फक्त घरातल्याच गोष्टी आवरण्यामध्ये तुमचा वेळ निघून जाईल. तर आता हे दरवाजामधलं पण सगळं छान लावून घेतलं. हे जे तोरण आहे ना, तर हे पण मला ममताताईने बनवून पाठवलं आहे. खूप सुंदर दिसतं. आणि असं आता माझं घर हळूहळू उद्याच्या पाडव्यासाठी सज्ज होतं आहे. तुमची काय काय तयारी सुरू आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हान्समध्येच उद्याच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला पण हा सण खूप छान आनंदाचा आणि उत्साहाचा जाओ, ही स्वामींकडे प्रार्थना. तर गुढीपाडवा ना हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. म्हणजे या दिवशी तुम्हाला मुहूर्त बघायची गरज लागत नाही. म्हणून बरेच जण या दिवशी घराची म्हणजे घर खरेदी करतात किंवा सोनं, चांदी, नाणं काहीही जेही तुम्हाला घ्यायचं आहे किंवा कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करायची आहे, तर ती या दिवशी तुम्ही करू शकता. तर तुम्हालाही काही करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या ज्या चांगल्या इच्छा आहेत त्या नक्कीच स्वामी पूर्ण करू देत. उद्या आणखीन एक खूप छान गोष्ट होणार आहे, तर ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.